आणि यानंतर आपण जाऊयात आपले प्रतिनिधी अमोल मोरे सध्या आपल्या सोबत आहेत। कोकणातल्या या निवडणुकांसंदर्भात ते अपडेट आपल्याला देतील। अमोल, आपण पाहिलंय की सिंधुदुर्गामध्ये राणे विरुद्ध राणे दोन भाऊ आमने सामने आलेले आहेत, पण एकूणच भाजपची प्रतिष्ठा सुद्धा बऱ्यापैकी कोकणामध्ये पणाला लागलेली आहे। शिंदेंची शिवसेना सुद्धा ताकदीनिशी मैदानात उतरली आहे। काय चित्र आहे कोकणामध्ये? प्रज्ञा, तू म्हटलीस तसं बऱ्यापैकी म्हणण्यापेक्षा पण भाजपची प्रतिष्ठा देखील नक्कीच पणाला लागलेली आहे। याचं कारण असं आहे की मागच्या काही दिवसांमध्ये विशेषतः सत्तेतलेच मित्रपक्ष असलेले शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी ज्या पद्धतीने भाजपवरती आरोप करायला सुरुवात केलेली आहे की ज्या पद्धतीनं निलेश राणे यांनी कणकवली शहरामध्ये जी नगरपंचायत तिथे शहर विकास आघाडीची स्थापना झाली आणि या शहर विकास आघाडीला पाठिंबा दिलेला आहे। याचं कारण असं आहे की महत्त्व यासाठी आहे की त्यांचे जे धाकटे बंधू आहेत, जे मंत्री आहेत नितेश राणे, त्यांच्या विरोधातच किंवा भाजपच्या विरोधातही शहर विकास आघाडी झालेला आहे आणि या ठिकाणी शिंदे आणि ठाकरे ह्यांच्या दोन्ही शिवसेना देखील एकत्र आले। त्यामुळे स्वाभाविकपणे या निवडणुकीला निश्चितच महत्त्व आहे। त्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये युती झालेली नाही आहे आणि अशा वेळेला शिवसेना आणि भाजप या नेमके किती जागा काढणार, नगराध्यक्ष कुणाचे कुठे निवडून येणार याबाबतची प्रतिष्ठा देखील पणाला लागलेली आहे। विशेषतः शिवसेनेने जर आपण बघितलं गेलं म्हणजे कणकवलीमध्ये जर विशेष लक्ष टाकायला गेलं तर राणेंचा बालेकिल्ला अशी कणकवलीची ओळख आहे। नितेश राणे यांच्या होम ग्राउंडवरती, नितेश राणे त्या ठिकाणी स्वतः राहतात, त्यांच्या होम ग्राउंडवरती नगरपंचायतची निवडणूक होते। त्यामुळे स्वाभाविकपणे या निवडणुकीला विशेष महत्त्व आहे आणि अगदी तसं म्हटलं तर भाजपचे खासदार देखील नारायण राणे राहिलेले आहेत। त्यामुळे कोकणातच विशेषतः रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये देखील भाजपची कामगिरी कशा पद्धतीने राहणार आहे हे देखील पाहावं लागेल आणि सातत्यानं मागच्या काही दिवसांमध्ये होत असलेले आरोप, इथलं स्थानिक राजकारण दीपक केसरकर यांनी केलेली विधानं या दृष्टीनं किंवा ह्या मागे जे अनेक कंगोर आहेत ते याला आहेत आणि त्यामुळे ही निवडणूक कुठेतरी महत्त्वाची आणि प्रतिष्ठेची ही दोन्ही पक्षांसाठी खऱ्या अर्थानं आपण जर म्हटलं तर बघावं लागेल।